किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवते मस्त अशी तांदूळची भाजी। तर इथे आपण त्याच्यासाठी साहित्य घेतलेले आहे। इथे ही तांदूळची एक गड्डी घेतलेली आहे। ही मस्त मी 7 ते 8 वेळा धुवून, हिला भरपूर माती होती, सध्या पाऊस पडतोय त्यामुळे पालेभाज्या खूप खराब होतात। तर हिला छान धुवून अशी चाळणीत घेऊन मी व्यवस्थित हिला इथे ठेवलेली आहे। आपण त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला लसूण थोडा जास्त प्रमाणात बारीक चिरून घेतलेला आहे। आपण जवळजवळ 10 ते 12 पाकळ्या मी इथं सोलून चिरून घेतलेल्या आहेत। इथं एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे। इथं आपण टोमॅटो घेतला आहे आपण इथं बारीक चिरून। हिरवी मिरची घेतल्या तिथं 6 ते 7 आपण तिखट मिरच्या आहेत ह्या एकदम बारीक चिरून। आपल्याला लागणार आहे थोडंसं जिरं, मीठ आणि फोडणीसाठी तेल। तर कढई तापायला ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून घेऊया। आता तेल आपलं तापलेलं आहे। टाकलं लसूण, जिरं। कधी हिरवी भाजी करताना आपण पालेभाजी करताना लसूण आणि मिरचीचा जास्त वापर केल्यावर भाजी खूप वेगळं घेतलेलं आहे। साईडने मिरची बारीक चिरलेली। आता दोन्ही पण छान आपलं परतले। त्यात टाकले कांदा। झटपट रेसिपी आहे आपली, पटकन होती, वेळ लागत नाही। आता सध्या पावसाळा असल्यामुळं सगळ्या पालेभाज्या छान मिळतात, पण पावसामुळे त्या खराब पण असतात, त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायच्या भाज्या। कधी पण आपला ह्याच्यामध्ये आता इथं कांदा आणि आपली जी फोडणीला लसूण मिरची टाकलेली, जिरे टाकलेली छान परतलेत। आता इथं टाकते टोमॅटो। आता कांदा पण छान परतला आहे, टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता इथं आपण ही भाजी धुवून ठेवलेली आहे, ही आता आपण इथं टाकून घेऊया। ही भाजी खायला खूप चवदार लागते। आपण इथे खत लावून इथे पलटी करून घेऊया। त्याला मस्त आपण वर खाली करून घेऊया। भाजी व्यवस्थित आपली कढईत खाली बसली तर मस्त ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेऊया। आता चवीनुसार मीठ, पालेभाजी आहे मीठ बेताचं टाकायचं। पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित आपण आता हलवून घेऊ। भाजी व्यवस्थित आपण एक झाकण टाकून दिला, 5 मिनिटं आपण व्यवस्थित पाणी घातलं, त्यात पाणी झालंय बघा। हे पाणी पूर्ण ह्याच्यामध्ये भाजीमध्ये पूर्ण जिरलं पाहिजे, मस्त आटून गेलं पाहिजे, तोपर्यंत ह्याला आपण झाकण टाकून देऊया। गॅस थोडा बारीक करूया। एक 5 ते 10 मिनिट, 5च मिनिटं फक्त ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची। आता इथं 5 ते 7 मिनिटं झाले, आपण झाकण काढून घेऊया। आपली भाजी तयार झाली। गॅस बंद केला आहे मी आता, तर बघू शकता मस्त आपली ही भाजी तयार झाली तांदूळची। पाणी पण पूर्ण आटलंय, भरपूर पाणी झालं होतं हिच्यामध्ये। मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे। एका गड्डीची भाजी ही साधारण 4 माणसांना व्यवस्थित पुरली जाते। तर बघू शकता इथं ही तांदूळची एक गड्डी मी आणलेली होती, ह्याची भाजी मस्त तयार झालेली आहे। तर ही भाजी चवीला पण खूप छान लागते, फक्त ह्याच्याबरोबर भाकरी पाहिजे, ज्वारीची, बाजरीची। तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।